माताजी बघतात की तुम्ही अशा वेळेला कसे वागता, अशा वेळेला कसे, त्यामुळे त्या काही काही तुम्हाला प्रसंग तुमच्या पुढे देतातच. एक एक वेळा त्यांनी जेव्हा आम्ही कोल्हापूरला होतो, सटकीच हाऊसमध्ये राहायला. माझ्याबरोबर 2 सहयोगिनी होत्या आणि आम्ही श्रीमाताजींचे देखभाल करण्याला बरोबरच त्यांच्या होतो. एक दिवस श्रीमाताजींना शॉपिंगला जायचं होतं, तेव्हा त्या शॉपिंगला गेल्या आणि कोल्हापूरची सहयोगिनी जी माताजींना टिफिन वगैरे द्यायची ती आली. तिने बघितलं, अरे पाणी नाही आहे, मग काय करणार, आंघोळी वगैरे झालं नाही, चला घरी आंघोळी करून येऊया वगैरे म्हणून तिने आम्हाला सांगायचं. म्हणजे माझ्याबरोबर असल्या 2 जणी गेल्या की आंघोळी करायला. आणि मी म्हटलं, नाही बाबा, अशी माताजींना माहिती नाही, काय फोनच केला, काय केला, तर आपण कसं काय जायचं. त्यामुळे मी तशीच राहिले आणि मग माताजींची खोली वगैरे नीट करत होती. ही माताजी एका तासाच्यात परत आल्या, काय गोष्टी राहिल्या म्हणून. अरे बापरे, म्हटलं, परमेश्वरा, माताजी चांगली बुद्धी दिली, तुम्ही आल्या आणि कुलूप बघितलं असतं तर काय झालं असतं, म्हणजे फेल. अशा सुबुद्धी देत जा बाबा. म्हणून मग तो एक भाग तिथेच संपला. कारण मग आंघोळ वगैरे होतच राहते ना, आंघोळ इज नॉट एव्हरीथिंग, परमेश्वराचं हे जरुरी आहे. नंतर एक दिवस असंच मंदिरात कार्यक्रम होता कोल्हापूरच्या रात्रीचा. श्रीमाताजी तयार होऊन बाहेर नुसत्या चक्रा मारत होत्या. तेवढ्यात डबा आला. तिकडून माताजींना डबा यायचा, जेवण कोणीतरी सहयोगीने घेऊन यायची. मग डबा आल्यावर श्रीमाताजी म्हणलं, नाही नाही, तुम्ही जेवून घ्या. आम्ही 3 जणी व्यवस्थित ते डबा उघडला, मस्त व्यवस्थित जेवून घेतो. सगळं रात्री आल्यावर श्रीमाताजी म्हणतात, मला भूक लागली. आता सर्किट हाऊसमध्ये काय अवेलेबल नाही. आणि तेव्हा आम्हाला ट्यूब पेटली. अरे, आपण काहीच ठेवलं नाही माताजी का, ते काय घर नव्हतं की आम्ही वस्तू काय तयार करू. मग असं लक्षात आलं की जेवणापूर्वी किंवा काही खाण्यापूर्वी श्री माताजींच्या पुढे ठेवायला पाहिजे की नाही. तर ती आमची चूक झाली. तर हे जे ते शिकवतात, अनुभव म्हणा, अनुभव, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, सांगायला गेलं तर पुरणार नाही. तर परीक्षा घेताना आपण सतर्क असलं पाहिजे किंवा नेहमी वागण्यातच सतर्क असलं पाहिजे. सहयोग गिव्स यू मच नॉलेज, मच अलर्टनेस, प्रोव्हायडेड यू प्रॅक्टिस अँड ट्राय टू यूज इट प्रॉपरली. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मनुष्य देहात मिळतंय, तर याच्यासाठी जर ज्याला खरंच इच्छा असेल, खरंच मला स्थिती पाहिजे, तर त्यांनी ह्या गोष्टी ऑब्झर्व कराव्या. म्हणजे आपण जास्तीत जास्त वरच्या स्थितीत येऊ शकू अशी मला तरी आशा आहे. तर पहिलं म्हणजे ध्यान. हे तर माताजींनी 1000 वेळा अनेक वेळा सांगितले. हे ध्यान करताना आपल्यात एक प्रामाणिकपणा पाहिजे. पहिली गोष्ट नियमितपणा पाहिजे. कारण आपल्याकडे बहाणे खूप असतात, असं झालं, तसं झालं, तसं झालं. आणि प्रत्येक ध्यानाच्या वेळा लक्ष ठेवलं पाहिजे की माझं जे चाललंय ध्यान व्यवस्थित आहे की नाही. आज जर मला व्हायब्रेशन कमी जास्त येत असतील तर तुम्ही ते कोणाला तरी विचारून, कोणाचा तरी मदत घेऊन किंवा स्वतःच्या ज्ञानाने जो काय उपाय करायचा हे करून सतत सतत आपले दोन्ही हाताचे व्हायब्रेशन आणि डोक्यावर हे ठेवलेच पाहिजे. जेव्हा ते असेल तेव्हाच ते कनेक्शन राहील, तेव्हाच तुमची काय प्रगतीला राहील. इफ द सहस्रार इज नॉट ओपन, तुम्ही काय करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अर्थात अभ्यास हा बघ नंतर मी सांगणार आहे, पण तू करावं लागेल. आता हे झालं इंडिव्हिज्युअल ध्यान, सकाळ संध्याकाळ. समजा अधूनमधून वेळ मिळाला तरी करायला हरकत नाही. विशेष म्हणजे जर तुम्हाला दिवसभरात कुणाशी तुम्ही बोलता, काही दुसरं काम करता, ॲज फार ॲज पॉसिबल तुमचं अटेन्शन सहस्त्रावर किंवा हृदयात असलं पाहिजे. याच्याशिवाय जर तुम्हाला सडनली कुठून व्हायब्रेशन आल्या
येतात एक एक वेळा माणसाला एकदम गारवा, त्यावेळेला तुम्ही सगळं सोडून, अगदीच अर्जंट काय असतं तर सगळं सोडून 2 मिनिटं ध्यानात बसणे. कारण त्यावेळेला परमेश्वर तुमच्याजवळ आलेला असतो. सो डोंट लूज दॅट चान्स. हे इंडिव्हिज्युअल झालं. नंतर कलेक्टिव्ह ध्यान केलंच पाहिजे, कारण कलेक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सगळ्यांच्या बरोबरच्या लेवलला येतात. एखादं काही कमी जास्त असलं तर ती कलेक्टिव्हिटी भरून काढते. याच्याशिवाय कोणाचे चांगले गुण, चांगले चक्र, त्याचा फायदा पण आपल्याला होतो. त्याच्याशिवाय एकमेकांकडनं माहिती कळते, कमी जास्त काय, हे जे बेनिफिट्स आहेत हे तुम्हाला खूप भरपूर आहेत. ह्या 2-3 मात्र तुम्हाला सांगितलं. पान भर होती 15-20, तेव्हा हे सगळं शिकून तयार राहा कलेक्टिव्हिटीला. आणि त्यानंतर प्रचार प्रसाराला आपण वर्ष करतोय, वाटेल तसा खर्चही करतो, वाटेल तसा वेळ पण देतो. पण प्रचार प्रसार करताना नुसतं त्यांना मधाचं पोट लावू नका. तेवढं घेऊन त्यांना सांगितलं पाहिजे की आपल्याकडे काय आहे हे तुम्ही स्वतःच महत्त्वाचे, आणि त्याच्यामधली जी शक्ती आहे ही आपल्याला या योगात जागवायची. बेनिफिट हे सगळे साईड इफेक्ट आहेत सगळे. तेव्हा तुम्ही म्हणाल की माझी ही केस सुटेल आणि मी तिथे चित्त घालतो आणि माझा नाही, तर हा भाग तुम्ही विसरता कामा नये. प्रचार प्रसार करताना ॲक्च्युली माझी तयारी पाहिजे. आय मस्ट नो सहयोग प्रॉपरली. प्रचार प्रसार करताना लोकांना सांगता येणार त्याने, पण साहित्य वगैरे तुम्ही घेऊन जाता तर पण प्रश्नच नाही आहे. पण आजकाल ह्याच्यामुळे तुम्हाला ऑफिसची कामं एवढी वाढली की रात्री 8-8 वाजता 7-7 वाजता लोक येतात. प्रचाराच्या दिवशी लवकर जरी आले तरी पाण्यात बसून ते जात नाही, हिशोब करून प्रचाराला जातं. चुकीचं आहे. आधी पण राहायला पाहिजे. घरी आल्यावर त्याचं उत्सव करणे मस्ट. एनी प्रचार कार्यक्रम यू मस्ट डू उत्सव, अदरवाईज सी माता यू विल गो डाऊन. कारण व्हरायटी ऑफ लोक येतात तिथे वेगळे वेगळे. तेव्हा ते चुकवायचं नाही. ते प्रचार करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बोलताना सुद्धा अति बोलायचं नाही, कामापुरतं बोलायचं. आणि लांबण लावलं तर लोकच कंटाळतातच. तेव्हा तिथे पण त्या सिस्टीमने किती बसवायचं हे सांग. पण नुसतं त्यांना सांगू नका तुमचे प्रश्न सुटतील, आजार पण बरं येईल वगैरे वगैरे. ह्या गोष्टी शक्यतो कमी करा. 1-2 सांगा, पण मुख्य तुमच्या आत्म्याची उन्नती कशी होईल आणि तो आत्मा तुम्हाला पुढे काय देऊ शकतो आणि तुम्ही किती किती केपेबल होता. यू बिकम अ डिफरंट पर्सनॅलिटी ऑल टुगेदर. चांगले गुण येतात हे सांगू शकता की आपल्याकडे चांगले गुण येतात, आपल्याला वाईट काही काही गोष्टी सुटत नाहीत, त्या तुम्हाला ध्यानाने प्रार्थना करून सुटतील वाईट गोष्टी. तर सहयोगात तुम्हाला वाईट ते सोडायचे, चांगलं ते पकडायचे, एवढं लक्षात ठेवा. आणि अल्टिमेटली तुम्हाला धर्मात राहायचे. तर ह्या गोष्टी तुम्हाला पुढे शिकायला मिळतील. परंतु माझ्यातलं वाईट गेलं पाहिजे एवढं तरी चित्त घाला आणि एक एक चक्राचे दोष समजून ते काढण्याचा प्रयत्न पण करूया. ते झालं. त्याच्यानंतर ती गोष्ट आहे म्हणजे लोकांना आरोग्य पाहिजे. हा सामूहिकता. सामूहिकता आपण मगाशी बोललो सुद्धा, वैयक्तिक. पण सामूहिकतेमध्ये असताना कुठल्याही सामूहिकतेला आपण जमलो तर पहिले तुम्ही माताजींचं पूजन करायचं, शॉर्ट का असेना, आणि देन यू स्टार्ट द वर्क. एनी कलेक्टिव्ह प्रोग्राम यू डू. आरती वगैरे जरी नाही तर फुलं वाहून पूजा करून प्रार्थना करून कार्यक्रम सुरू करायचा. म्हणजे श्री माताजी म्हणलं एव्हरी प्रोग्राम ऑफ सहयोगा शुड बी अ फेस्टिवल टू यू. अशा दृष्टीने जमा. आणि त्या सामूहिकतेमध्ये मग आपण इतर वाचन माहिती करतो, वेगवेगळे विषय आणून अभ्यास या दृष्टीने करा. त्यानंतर तुम्ही एकमेकांचं पाहिजे तर आढावा घ्या, कितपत आपण शिकलो, काय नाही शिकलो, ह्या रीतीने इट इज लाईक अ क्लास. इतर सामूहिकतेच्या फायद्याशिवाय प्रत्येक विषयाची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. आता ह्याच्यानंतर शक्तीचा वापर. आज आमच्याकडे शक्त्या प्रत्येकाला आहेतच, जन्मत्या आहेत, परंतु त्या जागृत नव्हत्या.
आता जर जागृत झाले आहे तर त्या शक्ती घेऊन आपण करतो काय? यू हॅव टू यूज दॅट पॉवर. प्रत्येकाने आपली शक्ती वेळ प्रसंग पाहून वापरलीच पाहिजे. जसं तुम्ही नाही गोष्ट वापरली जशी गंजते, तसं आपण आपली शक्ती नाही वापरलं त्या वाढणार नाही, तर तुमचं कॉन्फिडन्स पण वाढणार नाही. तेव्हा वेळोवेळी शक्तीचा वापर हे अलर्ट राहा. आणि तो अवेअरनेस जर तुम्ही ठेवला तर बऱ्याचशा वाईट गोष्टी अवॉइड होतील, किंवा बऱ्याचशा लोकांना तुम्ही मदत पण करू शकाल तुमच्या शक्तीने. बरं, लोकांना बरं करणं तर हे आलंच. बरं करताना एकच लक्षात ठेवायचं, कुठे घरोघरी जाऊन बरं करणे नाही. तुम्ही बरं करा खास पेशंट, परंतु रोज रोज जाऊन त्याला ट्रीटमेंट न देता त्यांच्या घरच्यांना सहयोगची माहिती किंवा काय करायची ही माहिती देऊन ह्याप्रमाणे आणि माताजींचा फोटो देऊन हे तुम्ही फॉलो करा. यू डोंट हॅव टू गो एव्हरी टाईम अँड पुट युअर अटेन्शन देअर. तुम्ही स्वतःच्या उद्धाराकरता चित्त घाला. नंतर प्रार्थना ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि आज मी असं इतक्या वर्षांनी पण माझ्या लक्षात आलं की एकही माताजीचं भाषण नाही की श्री माताजींनी लव अँड कंपॅशन बद्दल बोललं, एकही गुरुतत्वापासून. तेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये ती एक प्रार्थना, ती एक नाही भरपूर प्रार्थना आहे, पण केव्हा कुठली ठेवायची हे काही वेळा भाषणानंतर माताजींनी तेव्हाच सांगितलं, हे म्हणा ती म्हणा. त्या डायरी घेऊन लिहायची सवय ठेवा. की आता एकादशी रुद्राची पूजा झाल्यावर प्रार्थना दिल्या 4, लोणावळ्याची डिझायरची पूजा झाल्यावर महाकालीची काय महाकालीचं म्हणा त्या प्रार्थना दिल्या. नंतर परवा कुठला गणेशाचं घेतं, प्लीज मेक मी माय गणेश तत्व हेल्दी अँड स्ट्रॉंग. पण जेव्हा भाषण वाचतो किंवा ऐकतो तेव्हा त्यातले महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवताना तुम्हाला कळेल. त्याच्या समवेतच तुम्ही प्रार्थना लिहा, ह्या विषयावर ही प्रार्थना, या विषयावरती प्रार्थना. आणि हे सगळ्या प्रार्थना वेळोवेळी करणे आवश्यक आहे, कारण सहयोगाच्या प्रार्थना पोचतात या श्री माताजी सांगतात. तेव्हा आपल्याला जी की तळमळ असली पाहिजे की कोणाला काय प्रॉब्लेम आहे, काय आहे काय नाही, आपण लगेच फक्त इंटेन्सिव्ह असलं तर बदल द्या. त्याच्यापेक्षा चांगले लोक आहेत, त्यांचं काहीतरी कमी जास्त असलं, त्यांच्या चक्राची खराबी असली, हे तुझं हे धरलंय असं म्हणण्यापेक्षा सांगून तुम्ही चांगल्या गोड भाषेत सांगू शकता. न सांगता सुद्धा तुम्ही चक्र ठीक करू शकता. काही काही ऐन पूजेच्या वेळा डिस्टर्ब करतात, म्हणजे त्यांचा दोष नसतं पण चक्र खराब. तेव्हा जिथे आहात तिथून तुम्ही त्यांना चक्र बरोबर करण्याची कला शिका. किंवा हे पण एक ज्ञान घेता आलं पाहिजे प्रार्थना. आणि सगळ्यात शेवट म्हणजे हे प्रार्थना काय सगळ्यात शेवट अभ्यास, रेग्युलर अभ्यास केला पाहिजे. केव्हा तुम्ही टचमध्ये राहता की मी 8 दिवस काहीच बघितलं नाही हो असं नको. अभ्यास करायचा आणि त्या विषयाबद्दल मला जास्त काय एक्स्ट्रा माहिती, अभ्यास करायला कंटिन्युअस लिहून काढायचं नाही. पण एका पानावरचे जरी 2 पॉईंट मिळाले एकेका लाईनचे तरी चालेल, पण देन यू रिमेंबर द होल स्पीच. तेव्हा त्यावेळचं विशेष महत्त्व असलेलं एका हेडिंग खाली जे येईल ते घालतात. आता वेगवेगळे भाषण असतात पण त्याच्यात वेगवेगळ्या विषयाबद्दल श्री माताजी मेन्शन करतात, ते सुद्धा जमवून अशा 2 डायऱ्या तयार करायच्या की मला ह्या विषयाबद्दल सगळीकडनं ही एवढी माहिती मिळाली, या प्रार्थना मला अशा गणपतीच्या प्रार्थना गणेशाच्या मिळाल्या, या मला गुरुबद्दल प्रार्थना मिळाल्या, या प्रार्थना अशा वेगळ्या निघाल्या. म्हणजे तुम्हाला ते हँडी लर्न करताना स्वतः करता सुद्धा. तेव्हा हा अभ्यास वाचन तर करा किंवा तुमचं मोबाईल माझं असं म्हणणं आहे, मोबाईलचं तुम्ही वाचता आणि निघून जाता, विशेष लक्षात राहत नाही. तेव्हा तुम्हाला जमत असेल तर त्यातल्या त्यात चांगल्या गोष्टी लिहून ठेवा. स्वतःच्या हाताने लिहिलं म्हणजे लिहितानाचं मेमरी, बघतानाची मेमरी आणि आठवण लिहिण्याची, हे सगळं तुम्हाला फायदा करतं. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या सगळ्या प्रॅक्टिस ज्या सहयोगाची सांगितली जी करतो आपण, त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रेमाची शक्ती वापरलीच पाहिजे. प्रत्येक ठिकाणी प्रार्थनासुद्धा करतो तेव्हा तुमची हृदयापासून प्रार्थना आली पाहिजे. तुम्ही विरघळून तेव्हा ती पोचताय. येता जाता प्रार्थना नाही.
बंधन सुद्धा आपण घालतो ते सुद्धा लोक इकडे तिकडे बघत काही बोलत बोलत, ह्या सगळ्यातून बाहेर या. काहीतरी करेक्ट, काहीतरी परमेश्वराला आनंद वाटेल, प्रसन्नता वाटेल अशा गोष्टी त्यांनीच सांगितलेल्या पद्धतीने करणे. जय श्री माता.